तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर चला, आज आहे गुरुवार म्हणून माझी तयारी चाललेली आहे. पूजा वगैरे करायची आणि स्वयंपाक बनवायचा. काहीतरी गुरुवारी स्पेशल असतं. स्वामी समर्थांना नैवेद्य, उपवास पण असतो माझा. तर ब्लॉग कंटिन्यू करा. चला, तुम्हाला मी दाखवते काय बनवणार आहे. स्पेशल असं काही नाही, प्रत्येक गुरुवारीच मी बनवते, तसंच आजही बनवते. चला, ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो, इकडे डाळ मी शिजवून घेतलेली आहे. इकडे टोपामध्ये भात आहे आणि असे इथं मी ह्या साहित्यावरून तुम्हाला समजलं असेल काय बनवणार आहे. तर तुम्ही बघा, कांदे घेतलेत मी दोन टोमॅटो घेतलेत. टोमॅटो डाळीसाठी पण लागणार आहे आणि डाळ आणि भात जेवणामध्ये असलं की मस्त वाटतं. इकडे मी पनीर घेऊन आलेले आहे, बघू शकतो तुम्ही. अजून माझा पूर्ण स्वयंपाक बाकी आहे. फक्त मी डाळ वगैरे असं शिजवून घेतलं आहे. आणि वरणाची डाळ म्हणजे खूप म्हणजे असं जेवढी शिजेल तेवढे वरण दाटसर आणि छान होतं, बघू शकता तुम्ही. चला, ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो, इथे मी टोमॅटो आणि कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे. बायकांची एक खासियत असते की कचरा आजूबाजूला न ठेवता कांद्याच्या ठलपर वगैरे मी त्याच्यातच ठेवलेले आहेत. मी साईडला काढून घेते. इकडे बघा, मी डाळीला फोडणी देते. सगळं टाकून वगैरे घेतलेलं आहे मी. टोमॅटो, जिरे, लसूण, मिरची, कढीपत्ता, याशिवाय डाळ व्यवस्थित दिसत नाही किंवा होत नाही. बघा, डाळ शिजवून घेतलेली आहे. आणि वरून अशी छोटीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे एकदम छान. हे बघा मित्रांनो, मी सगळे मसाले घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. इथे ग्रेव्ही करून घेतलेली आहे. इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. पनीर मसाला आहे. हे ताजपत्ता आहे. मी जे आपले गरम मसाला वगैरे असतो ते सगळं मी असं वेगवेगळ्या डब्यात ठेवते. मग ते एक मसाल्याच्या डब्यात ठेवलं की सांडतात तिकडे तिकडे हात लागल्यावर, म्हणून मी असं ठेवते. जिरे पण आहे तिकडे. तुम्ही कसं ठेवता ते मला सांगा. इकडे बघा, पनीर असं तळून झालेलं आहे. त्याला हलकासा असा गोल्डन कलर येतो आहे. इकडे मी गरम पाणी करायला घेतलेलं आहे. शक्यतो कोणतीही भाजी करायला गरमच पाणी वापरत जावा. गरम भाजीने मस्त असं भाजी छान होते, बघू शकता तुम्ही. कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे आणि इकडे पापड वगैरे तळून ठेवलेले आहेत. ब्लॉग कंटिन्यू करा. सगळे असे मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले कमी जास्त करू शकता. तुम्हाला कसं बनवायचं, ग्रेव्ही बनवायचं, सुक्का बनवायचं, भाजी बनवायचं, त्या हिशोबाने करू शकता तुम्ही. आणि मस्त अशी 5 मिनटं 2-3 मिनिट तरी तुम्ही हे परतून घ्यायचं आहे. असं तर मसाले जेवढे हे होते तेवढे. मी काळा मसाला टाकणार आहे. काळा मसाल्याचं पनीर करणार आहे. बघू शकता, असं थोडं कसं येतं, तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत घेतलं की छान असं येतं. मी इथे थोडंसं घरचा मसाला पण टाकला आहे. तुम्हाला दिसत नसेल, पण आमच्याकडे तिखट खाल्लं जातं त्याच्यामुळे मी घरचा थोडा मसाला टाकला आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे. मग अशी मी तुम्हाला मीठ टाकायचं विसरून गेले. चवीपुरतं तुम्ही मीठ टाका. मी आता टाकलेलं आहे. आणि वरून तुम्ही अशी कोथिंबीर टाकून घ्या. मस्त दिसते अशी भाजी आणि चवीला टेस्ट होते. तर मित्रांनो, आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे. 7 वाजलेले आहेत आणि मला मी देवपूजा करून घेतलेली आहे.
मी जर गुरुवारचं म्हणजे एक पारायण करते, म्हणजे गुरुवारपासून आपला अध्याय चालू होतात, तसं मला पुस्तक वगैरे वाचायचं आहे. चला मी माळ जपसुद्धा करते, तर ते काय मी व्हिडिओमध्ये घेणार नाही आहे, मला ते एकटीला जमणार नाही. त्याच्यामुळे चला ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.